सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची एक धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे। धक्कादायक बातमी काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर या हत्येचे तीव्र पडसाद आपल्याला महाराष्ट्रभर पाहण्यास मिळत आहे। संतोष देशमुख यांची हत्या करण्या अगोदर एक दिवसा अगोदरच आरोपींनी नांदूर फाटा ह्या येथील एका धाब्यावर मीटिंग घेतल्याची ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी नांदूर फाटा येथील एका धाब्यावर बसून ही मीटिंग ठेवली होती आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवसा अगोदर त्यांची हत्या करण्याचा कट रचला गेल्याची माहिती देखील आता समोर येत आहे। सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्गुणपणे हत्या करण्यात आली। त्याच अगोदर म्हणजे 8 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट आरोपींनी धाब्यावर बसून रचल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे। 14 जानेवारी रोजी नांदूरघाट फाटा येथील धाबा चालकाची चौकशी केल्या असता ही माहिती समोर आल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे। विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यासह अनेक आरोपी यावेळी या धाब्यावर बसून कट रचित असल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली। या हत्येचा कट एक दिवसा अगोदरच रचले गेल्याची माहिती आता समोर येत आहे। विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यासह त्यांच्या साथीदाराने एक दिवसा अगोदर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती आता समोर येत आहे। ह्या बाबत धाबा चालकाची देखील 14 जानेवारी रोजी चौकशी केली असता ही माहिती समोर आलेली आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।